जगात शांतता प्रस्थापित करायची असेल तर प्रत्येकाच्या मनात सात्विक विचारांची पेरणी आवश्यक असल्याचे विचार काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले। सोमवारी डॉक्टर पडकुले सभागृह इथं श्री जगद्गुरू विश्वाराध्य ज्ञानसिंहासन जंगमवाडी मठ वाराणसी तर्फे महास्वामीजींच्या हस्ते डॉक्टर चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार, डॉक्टर शोभा कराळे यांना वेदमूर्ती वीरसंगया स्वामी आदर्श शिक्षक पुरस्कार, रेवणसिद्ध वाडकर यांना वेदमूर्ती सदाशिव स्वामी प्रज्ञा पुरस्कार, उमजा अख्तर मुस्ताक अहमद मुछाले यांना वेदमूर्ती बंडय्या मठपती समाजसेवा पुरस्कार, गिरीश प्रभुणे यांना विठाबाई देवाप्पा पसारकर कृतज्ञता पुरस्कार, स्वाती कराळे यांना तर शटस्थल ब्रह्म परणकर महाराज पत्रकारिता पुरस्कार बालाजी मुळे यांना प्रदान करण्यात आला। यावेळी महास्वामीजींनी आशीर्वचन देताना ते बोलत होते। लिंगायत हा रूढीगत आलेले शब्द आहे, म्हणून वीरशैव लिंगायत असं म्हणून समाजामध्ये फूट न घालता जर सरकाराच्या दरबारमध्ये जर आपल्याला काही सुविधा मिळवून घ्यायची असेल तर सगळ्यांनी मिळून केले तर संघे शक्ती कलयुगे, त्यासाठी वीर शब्द वगळले तर लिंगायत मध्ये काही राहणार नाही, म्हणून वीरशैव लिंगायत शब्दच वापरावा। लिंगायत हा स्वतंत्र धर्म नाही, हा वीरशैव धर्माचे पर्याय नाव आहे असं या शुभप्रसंगी आम्ही सांगतो। अध्यक्षस्थानी महापौर शोभा बनशेट्टी या होत्या। यावेळी हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रास्ताविक शेदे पसारकर यांनी केलं। प्रत्येकी 10,000 रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। महास्वामी पुढे बोलताना म्हणाले की समाजाला शांतीचा संदेश देणाऱ्या लेखक आणि विचारवंतांचा सन्मान करणं हा काशीपीठाचा पुरस्कार देण्यामागचा उद्देश आहे। कोणताही मनुष्य जन्मतः वाईट अथवा गुन्हेगार नसतो, परिस्थितीमुळे तो तसा बनतो, त्याची परिस्थिती बदलली तर तो उत्तम बनूही शकतो असं महास्वामी यावेळी म्हणाले। औसेकर महाराज यावेळी बोलताना म्हणाले की वीरशैव संत साहित्याचा पुरस्कार देणारे एकमेव पीठ म्हणजे काशीपीठ होय। महास्वामीजींकडे प्रत्येकाकडून काम करून घेण्याची हातोटी आहे, ते अतिशय अभ्यास असून त्यांच्यामध्ये विद्वान संघटक आणि नम्रता आदी गुणांचा मिलाप आहे असं औसेकर महाराज म्हणाले। पसारकरजीचं जे डिओशन आहे, तुम्ही आम्ही फक्त त्यांचं कौतुक करू शकतो, पण 6-6 महिने जाऊन काशीला राहू शकत नाही, इतकं लक्षात घ्या। 6-6 महिने जाऊन काशीला राहू, एक लय, एक साधना, एक उपासना करत असताना जे अनेक ग्रंथ त्यांनी काशीच्या संस्थांमध्ये बसून परिपूर्ण केले। आज आपल्या वीरशैव धर्माचा अध्यासन स्थापन करणारे जगात एकमेव महान साधू जर कोण असतील तर ते आदरणीय काशी जगद्गुरू आहे असं म्हणतात तर वावग होणार नाही। आज आमच्यासारख्याचा सन्मान आणि सत्कार विश्वविद्यालय काशी बनारस विश्वविद्यालयात झाला, इतकं लक्षात घ्या। महास्वामीजींचा तर तिथं फार मोठा बहुमान आहे। या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विभूती वैभव या त्रैमासिकाच्या 100व्या अंकाचं तसंच स्वाती कराळे लिखित उन्हातलं चांदणं या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी पुरस्कारप्राप्त मान्यवरांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। पुरस्कार हा माझ्या जीवनातील अत्युच्च आनंददायी पुरस्कार आहे। तो मी परमपूज्य महास्वामीजींचा कृपाशीर्वाद समजतो। हा पुरस्कार माझ्या पुढील कार्यासाठी प्रेरणादायी असणार आहे। महाराजांच्या चरणी मी विनंती केलेली होती की अहो असायला 2 महिला आहेत PhD केलेल्या, तुम्ही त्यांना काय लांबवताय त्यांच्या पुरस्कार देण्यासाठी? त्यांचा विचार आधी व्हावा, लेडीज फर्स्ट म्हणून त्यांचा आधी विचार व्हावा आणि माझ्या या विनंतीचा महाराजांनी अतिशय गंभीरपणे विचार करून हा पुरस्कार मला दिलेला दिसतोय। त्याबद्दल खूप 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 धन्यवाद। स्वागत बाबूराव मंद्रिकीकर यांनी केलं। सूत्रसंचालन डॉक्टर अनिल सरजे यांनी केलं तर आभार राजशेखर बुरकुले यांनी मानले।